हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सीझन स्पेशल, उन्हाळा स्पेशल, सगळ्यांना आवडणारा असा आमरस बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने, जास्त हात न भरवता एकदम अशी दाटसर असा आपण रस बनवणार आहे, आमरस बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने, अजिबात कुठेही केश न लागणारा आंब्याचा. तर एकदम असं दाटसर आपण रस बनवूया. तर हे अर्धा किलो आंबे आहेत. तर हे आंबा आहे ते रसासाठी हा खास आंबा आहे. तर याचे मी पूर्ण याला स्वच्छ अगोदर धुवून घेतले. धुवून घेतल्याच्या नंतर अशी साल काढून घ्यायची आहे. अलगद हाताने साल काढायची आहे. अजिबात सालीला गर राहत नाही, पूर्ण कोयलाच गर राहते. तर या पद्धतीने असं पूर्ण आंब्याच्या कोयीचा असा गर काढून घ्यायचा आहे. बघू शकताय, अजिबात सालीला गर राहत नाही, अलगद अशी साल ओढून घ्यायची आहे आपल्याला. तर कोण कोण असं आंबे पिळून पण रस करू शकते, पण तसा न बनवता या पद्धतीने जर रस बनवला तर एकदम असा दाटसर होते. अजिबात गिठुळी राहत नाही, अजिबात कोळीचे केस राहत नाहीत. तर एकदम असं काढून घ्यायचं आहे. पूर्ण असं कोळीचा गर आपण सुरीने काढून घेऊया. तर सगळ्या कोळीचा मी असं गर काढून घेतलेलं आहे. बघू शकताय, आपले हात अजिबात न भरवता, घाण न होता, तर असं ज्याला जर सालीला गर राहिला असेल तर चमचनं असं काढून घ्यायचं आहे. बघू शकताय, अजिबात सालीला काही राहत नाही, एकदम असं सगळा गर आपण चमचने काढून घेतलेला आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरून घेऊया. तर याला अगोदर मी असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. तर थोडंसं पाणी घालून मी असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. बघू शकता, एकदम असा घटसर असा रस झालेला आहे. तर एका आपण मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर याच्यामध्ये आता तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी, तुम्हाला कसा रस हवा आहे तसा, दाटसर हवा आहे किंवा असा पातळ एकदम हवं आहे, तर याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकताय. तर एकदम असं याच्यामध्ये मी अर्धा चमच वेलची पावडर घातलेला आहे आणि आवडीनुसार तुम्ही तुमच्या साखर घालू शकताय. साखर, वेलची पावडर आता एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण पळीनं आपल्याला एक कमीत कमी 2 मिनिट असं फेटून घ्यायचं आहे. अजिबात असं कुठं गिठुळी राहत नाही, एकदम दाटसर आपला रस होते. आणि एकदम सोप्या पद्धतीने हात न भरवता जास्त आपण रस बनवलेला आहे. बघू शकताय, किलो काय 2 किलो 3 किलो आंब्याचा पण तुम्ही रस असं बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला ढवळायचं आहे. मस्त छान आता हे दाटसर झालेलं आहे. तर वेलची पावडर आणि याच्यामध्ये तुम्ही केशर पण घालू शकताय. तर बघू शकताय, मस्त असा दाटसर चपातीबरोबर खायला, पुरणपोळीबरोबर खायला आणि कुरवडी पापड बरोबर खायला एकदम टेस्टी आपला रस तयार आहे.